नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा कांदा बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष एकदा स्वागत आहे। आजचा बाजारभावामध्ये आज आपण बघणार आहोत की आजचा कांदा बाजारभाव काय आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती, काय बाजार समित्याचे दर आपल्यापर्यंत आलेले आहेत। तर सर्वात प्रथम बाजार समिती आहे अहिल्यानगर, 7935 क्विंटलची आवक आहे। किमान दर आहे 250, कमाल दर 1425, सर्वसाधारण दर 900 रुपये प्रति क्विंटल। नंतरची बाजार समिती अहिल्यानगरमध्ये लाल प्रकारचा कांदा आहे, आवक आहे 2900 क्विंटलची, किमान दर 200, कमाल दर 1600, सर्वसाधारण दर 1100 रुपये प्रति क्विंटल। जिल्हा नाशिक लाल कांदा आहे 10,050 क्विंटलची आवक आलेली आहे, किमान दर 600, कमाल दर 1226 आणि सर्वसाधारण दर आहे 970 रुपये प्रति क्विंटल। नंतर पुणे बाजार समिती 4,910 क्विंटलची आवक आलेली आहे, किमान दर 150, कमाल दर 1600, सर्वसाधारण दर 1000 रुपये प्रति क्विंटल। पुणे लोकल कांदा आहे 20,667 क्विंटलची आवक आलेली आहे, किमान दर 625, कमाल दर 1500, सर्वसाधारण दर 1075 रुपये प्रति क्विंटल। पुणे मध्ये परत लाल कांदा आहे 7,338 क्विंटलची आवक आलेली आहे, किमान दर 500, कमाल दर 1700, सर्वसाधारण दर 1100 रुपये प्रति क्विंटल। पुणे जे बाजार समिती चिंचवड म्हणून कांदा आहे 12,453 क्विंटलची आवक आलेली आहेत मित्रांनो, किमान दर 650, कमाल दर 1700, सर्वसाधारण दर आहे 1100 रुपये प्रति क्विंटल। सातारा बाजार समिती 330 क्विंटलची आवक आलेली आहे, किमान दर 1000, कमाल दर 2000, सर्वसाधारण दर 1500 रुपये प्रति क्विंटल। परत सातारा बाजार समितीमध्ये लोकलचा कांदा आहे 20 क्विंटलची आवक आलेली आहे, किमान दर 1000, कमाल दर 2000, सर्वसाधारण दर आहेत मित्रांनो 1500 रुपये प्रति क्विंटल। सोलापूर बाजार समिती लोकल कांदा आहे 31 क्विंटलची आवक आलेली आहे, किमान दर 100, कमाल दर 1500, सर्वसाधारण दर 1100 रुपये प्रति क्विंटल। जिल्हा सोलापूर लाल कांदा आहे, किमान दर 200, कमाल दर 1600, सर्वसाधारण दर 900, 430 क्विंटलची आवक आलेली आहे। भाव हे कमी झालेले आहेत, तर भाव वाढणार का, कधी वाढणार, काय वाढणार, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत। म्हणजे कांद्याचे भाव कधी वाढणार आहे, कधी कांदा विकावा, त्याबद्दल सविस्तर माहिती आणणार आहोत। तर आपला बाजारभाव या यूट्यूब चॅनलला लाल कलरचे बटन चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढची माहिती बघता येईल। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।